morning everyone, welcome back to day 7 of Europe tour. काल मला ॲक्च्युली व्लॉग एंड करता नाही आला कारण आम्हाला खूप उशीर झाला होता. जेवण वगैरे करून मी आलो तेव्हा ऑलमोस्ट 10:30 वाजले होते. आलो आणि खूप थकलो होतो कारण सकाळी लवकर निघालो होतो, पटकन झोपलो. सो 4 लोक होतो टोटल, म्हणजे इन्क्लुडिंग मी 5. त्यात एक माझा मॅनेजर होता, त्याने मला टूर केलं आणि नंतर जेवण करून पटकन निघून गेला. त्याला पुढे बाहेर जायचं होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही टोटल 4 लोक होतो. तर वी ऑर्डर्ड श्रिम्प, सर्फ अँड टर्फ म्हणून एक डिश आहे, इथे खूप फेमस आहे. त्यात श्रिम्प आहे, चिकन असतं, सगळं मिक्स काइंड ऑफ असतं. इट वॉज गुड. जेवण केल्यानंतर आम्ही तिकडे थोडंसं फिरलो. मग वी हॅड आईस्क्रीम्स अँड ऑल. ते घरी गेले, आम्ही हॉटेलवर आलो. सो इट वॉज गुड. वी हॅड अ गुड फन टाईम. काही किस्से शेअर केले, मी शेअर केले इंडियातले, केविनने शेअर केले इकडचे. सॅम म्हणून माझा एक कलीग आहे, त्यांनी शेअर केली. बॉर्न अँड बॉट अप इन ब्रूज, सो ही नोज ब्रूज व्हेरी वेल. आज फ्रायडे आहे, त्यामुळे फॉर्मल्स कॅज्युअल्स घालू शकतो. नॉर्मल तिकडे नॉर्मली पण लोक कॅज्युअलच घालून येतात वीकडेजला. माझा लास्ट वर्किंग डे आहे इथे बेल्जियममध्ये. उद्या माझी फ्लाईट आहे परत जायला. मी थोडंसं लवकर निघेन आज, 1-1:30 वाजेपर्यंत, कारण मला पॅकिंग करायची आहे थोडीशी आणि चीज वगैरे घ्यायचं राहिलं आहे अजून. सो NH रिसॉर्ट्स वगैरे आय थिंक बीचच्या लोकेशनला NH हॉटेल आहे, त्याची ॲड आहे. तर मला अजून सामान घ्यायचं आहे माझं, ते घेऊन पॅक करून मग रेडी राहील. गुड मॉर्निंग. इट्स 3:35 मेनूमध्ये. इथे मी म्हटलं नाही का वेगवेगळ्या टाईपचे बन्स असतात. बिस्किट्स आहेत, क्रोसेंट आहेत, बन्स आहेत. इट्स आय थिंक पायनॅपल पाय और समथिंग. इथे नाव नाही दिलेलं. कॉफी, जसं की कॉफी मशीन्स आहे इथे. बघा परत वेगवेगळ्या टाईपचे बन्स आहेत. इथे हे अगेन जॅम आहे. इकडे आय थिंक स्ट्रॉबेरी जॅम आहे, ॲप्रिकॉट जॅम, फॉरेस्ट फ्रूट जॅम, आल्मंड स्प्रेड आणि हेझलनट स्प्रेड. मी हे घेतो, हा ब्रेड मी घेतो, त्याला आय थिंक बटर लावलेलंच असतं. हे आहे फरिताते. ओके, हे मी जास्त खातो. विथ बीन्स, स्क्रॅम्बल्ड एग, चेरी टोमॅटोज, सॉसेजेस, चिकन सॉसेजेस आहेत ते, आणि पंपकिन बॅश एग. पण हे ना सॉफ्ट बॉइल्ड एग आहे. सॉफ्ट बॉइल्ड एग म्हणजे पूर्णपणे बॉइल्ड नसतात, अर्धे कच्चे असतात. ऑरेंज ज्यूस, ॲपल ज्यूस, देन मल्टी पायनॅपल अँड वॉटर. पाणी पण असंच त्याच्यात ठेवतात. हे इन्फ्यूज वॉटर आहे. कॅरेट ज्यूस हे मी ट्राय केलं होतं. आणि जिंजर वगैरे कोणाला पाहिजे असेल तर इथे शॉट्स आहेत. दिस इज आय थिंक लेमन जिंजर शॉट. इट बी हॅव बीटरूट शॉट बेसिकली या ग्लासमध्ये घ्यायचं आहे थोडंसं आणि ते वेगळं. आणि स्पिनेच आहे, फुल फॅट मिल्क. त्याबरोबर क्रंची बिस्किट्स कोणाला पाहिजे असतील ते आणि इथे आहेत. इथे सगळे म्युस्ली, कॉर्नफ्लेक्स वगैरे जे खातात त्यांच्यासाठी असतं फिक्स. चोको पॉप्स, हनी फूड पॉप्स. इथे अगेन ड्रायफ्रूट्स आहेत, जे फक्त ड्रायफ्रूट्स प्रिफर करतात. ओके, ते आहेत इथे. योगर्ट पाहिजे आहे, दही, देन फ्रूट योगर्ट आहे आणि नॅचरल योगर्ट आहे. फ्रूट्स कट करून ठेवलेले आहेत त्यांनी पीसेसमध्ये. हा सेक्शन बघा. हे आहे चिकन ब्रेस्ट, नॅचरल मीट. ओके, म्हणजे हे आय थिंक कुक्ड नाही आहे. हे काय आहे माहीत नाही. टेरियाकी वेगन आहे, मी ट्राय नाही केलं. हे पण ट्राय नाही केलं. सलामी नो. स्मोक्ड हॅम मी हे ट्राय नाही केलं. मी हे ट्राय केलं होतं, हे त्याचं पॅक्ड व्हर्जन येतं, ते मी ट्राय केलं होतं. बट अगेन ह्याच्यात सॉल्ट नसतं. हॅम हे इथे पण आहे, कुक्ड हॅम. हे स्मोक्ड आहे आणि हे चीज आहे. फ्रूट्स फक्त पाहिजे तर वेजीस. सो ओव्हरऑल असं आहे. मी
जनरली तेच प्रिफर करतो. क्रॅम्बल्ड एग, पेरिटॅटो आणि चीज एक घेतो बस. त्याच्यात कॅब बुक केली आहे आज तर फटाफट अवेलेबल आहेत. 1 मिनटात इथे आली पण वा बाहेर निघायच्या आधीच आली. विकास पूर्ण खाली. कोरोला, टोयोटा कोरोला छान कार. उतरलो टॅक्सीत ना, तर टॅक्सीवाला परत अफगाणिस्तानचेच होते. ते एकदमच खुश होता जेव्हा ते इंडियन्सला भेटतात. ए बाय 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 बाय, इंडिया गुड, क्रिकेट गुड. नेहमी ते तसंच असतं त्यांचं. क्रिकेटबद्दल खूप बोलतात. एस्पेशली तो जो डान्स केला होता इरफान पठाणने जेव्हा अफगाणिस्तान जिंकली होती, ते खूप त्यांच्या गोष्टी चालू असतात. आणि मलाही आवडतं त्यांच्याशी गप्पा मारायला. मग त्यांच्याबद्दल सांगतात ते कधीपासून आहे, किती वर्ष झाली इथे, त्या सगळ्या गोष्टी शेअर करतात. सो विचारतात कुठे फिरले, कुठे कुठे जायचं आहे. बेसिकली ते त्यांची एक स्ट्रॅटेजी असेल म्हणा, की बाबा तुला कुठे जायचं असेल, फिरायचं असेल तर मला सांग, माझ्याकडे कॅब आहे, आय कॅन टेक इट. बट जनरली काही कॅब ड्रायव्हर्स असे पण आहेत की ते त्या उद्देशाने नाही म्हणत. जनरली विचारतात तुम्ही फिरला असाल तर इकडे जा, इकडे जा, असं सांगतात स्वतः. गुड. आता वाजले आहेत 8 आणि ऑफिस आलं आहे माझं. सो भेटूया संध्याकाळी. परत संध्याकाळी नाही, थोडंसं लवकर निघणार आहे. कदाचित मी 1-2 वाजता निघेन. जेव्हा निघेन तेव्हा मी व्हिडिओ परत शूट करेन, कंटिन्यू करेन. A few moments later. निघालो ऑफिसमधनं. आज लास्ट डे होता. 1 वीक कसा निघून गेला कळालंच नाही. हो, कार बघा, अमेझिंग. इथे ऑफिसला आणतात अशा कार्स. ते आहे ना O40, तिथून एंट्री आहे आणि एक्झिट कारशी तिथूनच आहे. तर तिथून पण जाऊ शकतात लोक. पण मी थोडंसं पुढे चालत येतो आणि ही जी एंट्री आहे सायकल लेनसाठी, इथून मी जातो. इथून येते टॅक्सी आता. 1 hour later. चाललो आहे आता घेंटला. बेसिकली मला ऑफिसमधून निघायला थोडासा उशीर झाला होता. त्यानंतर हॉटेलला पोहोचलो, फक्त बॅग ठेवली बस आणि तिथून मी बुक केली बस घेंटसाठी. फ्लिक्स बस खरंच खूप छान आहे. एकदम पटकन अवेलेबल असते आणि त्यांचं काय टायमिंग 5-5 मिनिटांनी टायमिंगवर सुटते. आता एक 2 ते 5 मिनटात सुटायला पाहिजे. इथून घेंट आहे अराऊंड 1 hour. ठीक आहे. आता वाजले आहेत 4 आणि 5पर्यंत मी पोहोचेल. तिकडे उतरल्यावर मी तुम्हाला शेअर करतो व्हिडिओज. आलं घेंट, आता आलो टायमिंगवर. बा छान सिटी आहे घेंट. मला खूप लोक बोलली होती जाणार असेल तेव्हा तर घेंट नक्की ट्राय कर. आणि ब्रूचसारखंच हे टुरिस्ट अट्रॅक्शन, म्हणजे टुरिस्ट प्लेस आहे. वा टू घेंट, अमेझिंग. हो, आता उतरलो आहे. आता हळूहळू थंडी वाढायला चालू झाली आहे. बट अमेझिंग. हे कसे कॉलनीज आहेत ना, ही छोटी छोटी घरं आहेत इथे बसायला आहे असं सगळीकडे. ते पार्किंग आहे तिथे तुम्ही पार्क करून इथे बसू शकता. ऑप्शन्स आहेत.
गेंटमध्ये हा पुतळा व्हॅन हायक ब्रदर्ससाठी समर्पित केला आहे. यान व्हॅन हायक आणि ह्युबर्ट व्हॅन हायक असे 2 चित्रकार होते. हे ऑइल पेंटिंगचे खूप प्रसिद्ध चित्रकार होते 15th सेंचुरीमध्ये. हा पुतळा गेंटच्या सेंट बॅवोस कॅथेड्रल जवळ ठेवलेला आहे. हा पुतळा आठवण करून देतो की या दोन्ही भावांनी युरोपियन कलेला एक नवीन ओळख दिली, म्हणून गेंट शहरामध्ये आजही त्यांचा सन्मानाने गौरव केला जातो. या सुप्रसिद्ध स्टॅच्यूला गेंट अल्टरपीस असे म्हणतात. सहा वाजले. ओके, मी 3-4 लोकांना विचारलं, त्यांना म्हणजे सगळे ड्रंक आहेत, त्यामुळे कोण सांगितलं पण या मुलाने मला सांगितलं. म्हणून काय एक्झॅक्टली? हां, तो फुटबॉल मॅच आम्ही जिंकलो म्हणून. अरे वा, म्हणजे फॉलो नाही करत पण मस्त आहे ना. तो येत आहेत, किती लोक आहेत ते एन्जॉय करायला. फुटबॉल खूप मोठा स्पोर्ट आहे इथे. ऑल एन्जॉय लॉस. अरे वा, पार्टी पण आहे. ट्रस्ट मी, मला माहीत नाही मी कुठे चाललो आहे, कारण मी असं काही ठरवून आलो नव्हतो गेंटमध्ये. मला सगळ्यांनी सांगितलं होतं गेंट खरंच लाईव्ह असतं एन्व्हायरमेंट आणि जाऊन बघ. मला माहीत नाही मी कसा टाईम काढला, पण आता मी इनफॅक्ट ना हॉटेलमध्ये पण असाच विचार करत होतो की जाऊ की नको जाऊ, कारण किती वाजता मी परत येईन, इज इट वर्थ रिअली. पण आता मला कळत आहे खरंच मी येऊन खूप मोठं काम केलं आणि भारी काम केलं. ते मला एवढं फिरायला मिळालं नसतं, नाही तर एक्सप्लोर नाही करता आलं. हे पण रेस्टॉरंट बघा आतमध्ये मस्त, खूप छान सिटी आहे, लाईव्ह एन्व्हायरमेंट आहे. ह्या टायमिंगला ब्रूज ऑलमोस्ट बंद होतं आणि इथे शॉप्स भलेही क्लोज्ड आहेत, बट लोक खूप लाईव्ह आहेत आणि अमेझिंग आहे एन्व्हायरमेंट. अजून एक ग्रुप आहे इथे. इथे ना मला माहीत नाही ती कुठली टीम आहे, पण ती मॅच जिंकली आणि पूर्ण स्ट्रीट एन्जॉय करत आहेत. त्यात गाणी म्हणतात, डान्स करतायत आणि प्रत्येकाने त्या कलरचं टी शर्ट घातलं, प्रत्येकाने रेड कलरचं टी शर्ट घातलं है ना. अमेझिंग एन्व्हायरमेंट आहे, अमेझिंग. गेंटमध्ये कुठेही आलं तरी छान वाटतंय. तिकडे रेस्टॉरंट्स आहेत. त्या बोटमध्ये ना वाईन अँड डाईन आहे. तुम्ही बोट राईड पण एन्जॉय करू शकता आणि ड्रिंक पण करू शकता. ड्रिंक म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली काय हार्ड ड्रिंक्स करायचे नाही आहेत, म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स
कोल्ड्रिंक वगैरे पिऊ शकता. मी चालता एवढा लांब निघून आलो, मला कळालंच नाही. आणि जेव्हा मी मॅप चालू केला बस स्टेशन जिकडे आहे तर ते दाखवतं 15 मिनिट्स, खूप वेळ आहे अजून. नंतर लक्षात आलं ते तर बाय कार दाखवते, बाय वॉक 30 मिनटं. तरी पण मी टायमिंगमध्ये पोचेन. इथे प्राईस फेमस आहेत, खूप फेमस आहेत. माझ्या आता वेळ नाही आहे, मी काय खाणार नाही. आणि लाईन लागते म्हणते इथे. नेक्स्ट टाइम हे असं गाड्या नव्हत्या पण इट्स नॉट सेफ. आता जाऊ शकतो. हां चला आलो आपण बस स्टॉपवर. ऑलमोस्ट 30 मिनिट्सचा माझा वॉक झाला आहे मस्त. आणि हे समोर बस स्टॉप आहे. इथून कनेक्टिव्हिटी आहे ॲम्स्टरडॅमला, रॉटरडॅम, ब्रूज, सगळीकडे जातात इथून बस. म्हणा हे जो बस स्टेशन आहे आणि ते ट्रेन स्टेशन आहे पाठीमागे. ते जनरली ना इथे ट्रेन स्टेशन बस स्टेशन जवळच असतं. आपल्याकडे पण तसं असतं म्हणा. 2 फ्लोअर्सची बस आहे हे. आणि हे तोच ड्रायव्हर आहे जे मला त्या दिवशी ह्या मागे मी ॲम्स्टरडॅमला गेलो होतो गेल्या सॅटर्डेला, तेव्हा हेच होते. त्याने ओळखलं मला. बस एकदम भारी आहे. टॉप फ्लोअरचा व्ह्यू आहे. आपल्या डबल डेकरमध्ये कसं पुढे बसायला ऑप्शन असतं, ऑलरेडी बसले आहेत लोक. सो नॉट हॅविंग अन ऑप्शन. पण तिथून पाठवून एंट्री होती, तिथून एक्झिट आहे. उतरलो आहे मी आता ब्रूजला. आता वाजले आहेत 8:30 ऑलमोस्ट. 8:30च झाले. जाईन मी काहीतरी खायला घेतो आणि मग डिनर घेऊन. आहे तसं माझ्याकडे मॅगीचे बॉक्स अजून, पण आपलं बेल चिकन फेवरेट, चिकन विंग्स चांगले आहेत ते घेऊया. आणि डायरेक्ट हॉटेलवर रूम. जेवण खाल्लं होतं टाकोस, चांगलं आहे यांच्याकडे टॅकोस. डॉमिनोज मी ट्राय नाही केलं इथे, सेमच असणार, त्याचा टेस्ट वेगळी नाही, पण मी ट्राय नाही केलं. डिनर घेतलं आहे, आता हॉटेलवर जाऊन डिनर करेन. सो हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, कीप स्माइलिंग, बाय.